नमस्कार. आज आपण इन्कम टॅक्सच्या लीगली वेबसाईटमध्ये इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर या ठिकाणी जे दिसत आहे त्याच्या माध्यमातनं ओल्ड टॅक्स रिजीम आणि न्यू टॅक्स रिजीम यामध्ये काय फरक आहे आणि आपण कोणत्या रिजीम खाली टॅक्स भरला पाहिजे याची सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी आता देणार आहे. बघा, इन्कम आणि टॅक्स कॅल्क्युलेटरमध्ये बेसिक कॅल्क्युलेटर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. त्याच पद्धतीने एक ॲडव्हान्स कॅल्क्युलेटर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आपण बेसिक कॅल्क्युलेटरचा आता उपयोग नाही करणार, आपण ॲडव्हान्स कॅल्क्युलेटरचा उपयोग करूया. त्यामध्ये टॅक्स रिजीममध्ये न्यू टॅक्स रिजीममध्ये आपण एक एक्झाम्पल समजून घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला ही व्हिडिओ तुम्ही ज्या वेळेस टॅक्स भरणार त्यावेळेस या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट करू शकता. बघा, असेसमेंट इयर 24-25ला आता आपण रिटर्न फाईल करणार आहोत. त्याची ड्यू डेट आहे 31 जुलै 2024. यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा आपण रिटर्न फाईल करणार आहोत. जर तुम्ही HUF, फर्म, LLP वगैरे जे काही असाल ह्या ठिकाणी तुम्ही ते सिलेक्ट करू शकतात. त्यामध्ये रेसिडेन्शियल स्टेटस आपलं रेसिडेंटच आहे, ते सुद्धा तुम्ही ऑर्डिनरी रेसिडेंट आणि नॉन रेसिडेंट जर असाल तर ते सुद्धा या इन्कम टॅक्सच्या लीगली वेबसाईटला सिलेक्ट करून तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट करू शकतात. त्यामध्ये इन्कम टॅक्सच्या या वेबसाईटला जर तुम्ही 60 वर्षापेक्षा कमी, 60 वर्षापासून 79 वर्षापर्यंत म्हणजे 80ला कमी आणि 80 पेक्षा जास्त असे रेग्युलर सिटीजन, सिनियर सिटीजन आणि सुपर सिनियर सिटीजन यामध्ये तुम्ही तुमचं जे वय असेल त्याला सिलेक्ट करू शकतात. अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर आपण बिलो 60 इयरचं रेग्युलर सिटीजनचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये 31 जुलै 2024च्या आणि 1 एप्रिल 2024 नंतर आपल्याला जे रिटर्न फाईल करायचं आहे, जर तुम्हाला आता ॲडव्हान्स टॅक्स भरायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला हे ॲडव्हान्स कॅल्क्युलेटर उपयोगाला येणार आहे. तर कशा पद्धतीने आपल्याला उपयोगात येणार आहे ते आता आपण समजून घेणार आहोत. यामध्ये डिटेल फॉर इन्कम आणि टॅक्स कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण 5 मार्गातनं इन्कम कमवत असतो. एक सॅलरीच्या माध्यमातनं, एक हाऊस प्रॉपर्टीच्या माध्यमातनं, एक कॅपिटल गेनच्या माध्यमातनं, बिझनेस आणि प्रोफेशन करून मिळवलेलं इन्कम आणि इतर मार्गातनं. तर या 5ही हेडखाली आपण आता काही एक्झाम्पलच्या माध्यमातनं काही अंक फीडिंग करणार आहोत आणि त्यावरती किती टॅक्स येतो, डिडक्शन कशा पद्धतीने मिळतं, किती घेता येतो हे सर्व मी तुम्हाला आता सांगणार आहे. यामध्ये इन्कम अंडर द हेड ऑफ सॅलरी यामध्ये तुम्हाला तुमचा जो एम्प्लॉयरकडनं फॉर्म मिळतो त्यामध्ये तुमची नेट सॅलरी जर तुम्हाला माहीत असेल, मी एक्झाम्पल करता 14 लाख रुपये सॅलरी दाखवत आहे. त्याला 50,000 रुपये डिडक्शन मिळालेलं आहे. स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16 क्लॉज IA स्मॉलमध्ये. बघा, म्हणजे आता आपलं सॅलरीचं इन्कम 13,50,000 रुपये दिसत आहे. त्यानंतर इन्कम अंडर द हेड ऑफ हाऊस प्रॉपर्टी यामध्ये बघा, जर तुम्ही घर भाड्याने दिलेलं असेल आणि त्यापासून तुम्हाला काही भाडं मिळत असेल किंवा मिळणार असेल किंवा मिळणं बाकी असेल तरी सुद्धा इथे तुम्ही त्याची अमाऊंट दाखवू शकता. ती असणार आहे 1,20,000 रुपये. जर तुम्ही ओनर असाल आणि या प्रॉपर्टी जी लेट आउट प्रॉपर्टी आहे तुमची त्यावर तुम्ही म्युन्सिपल टॅक्स जर दिलेला असेल तर तो सुद्धा इथे तुम्ही दाखवू शकता. तो 5,000 रुपये मी ते दाखवलेला आहे आणि अनरिअलाइज्ड रेंट जे आहे ते आपण या ठिकाणी 10,000 रुपये दाखवणार आहोत एक्झाम्पल समजण्यासाठी.
त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला 31,500 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ एनईव्ही वर मिळालेलं आहे. आता आपलं 73,500 इन्कम अंडर दी हेड ऑफ हाऊस प्रॉपर्टीचं दिसत आहे, पण या घरावरती तुम्ही होम लोन घेतलेलं आहे आणि त्या होम लोनचं व्याज तुम्ही दिलेलं आहे ते आहे 50,000 रुपये. बघा इथे आपण इंटरेस्ट पेबल ऑन बॉरोड कॅपिटल किती 50,000 रुपये. ओके, ते दाखवल्यानंतर आता तुमचं इन्कम 23,500 रुपये दिसत आहे. बघा अशा पद्धतीने सॅलरी पासून 13,50,000, हाऊस प्रॉपर्टी पासून 23,500. आता कॅपिटल गेन. आता कॅपिटल गेन काय असतो? शॉर्ट टर्म म्हणजे काय, लॉंग टर्म म्हणजे काय, प्रॉपर्टी सेल किती वर्षानंतर केल्यानंतर लॉंग टर्म होतो, शॉर्ट टर्म होतो, त्यामध्ये इक्विटी शेअर्स असतात. या सर्व गोष्टी मी तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. आता समजण्यासाठी 16 सप्टेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 25,000 रुपये झालेला आहे आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन या ठिकाणी दिलेला आहे तो तुम्हाला 30,000 रुपये या पिरियडमध्ये मी दाखवत आहे. बघा 16 सप्टेंबर ते 15 डिसेंबर अशा पद्धतीने तुम्हाला 55,000 रुपये कॅपिटल गेन पासून म्हणजे फायदा झालेला आहे, इन्कम मिळालेलं आहे. त्यापुढे इन्कम अंडर द हेड ऑफ बिझनेस आणि प्रोफेशन. जर तुम्ही बिझनेस करत असाल आणि तुमचं प्रेझेंट इन्कम जर 44 AD खाली किंवा 44 ADA खाली दाखवायचं असेल, आता प्रेझेंट इन्कम म्हणजे काय आणि त्याचा सेक्शन अंडर सेक्शन 44 AD म्हणजे काय, 44 ADA म्हणजे काय, हे सुद्धा मी तुम्हाला नंतर कधी समजून सांगणार आहे. आता समजण्यासाठी ते मी 2,30,000 रुपये तुम्ही कमवलेले आहे आणि अदर इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन पासून 10,000 रुपये तुम्ही कमवलेले आहे. असे टोटल तुम्ही 2,40,000 रुपये बिझनेस आणि प्रोफेशन पासून मिळवलेले आहे. बघा या ठिकाणी 4 हेड खाली आपलं इन्कम दाखवून झालं. आता एक हेड बाकी आहे, इन्कम अंडर द हेड ऑफ अदर सोर्सेस. यामध्ये तुमचे जर बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असेल त्यावर वर्षभरामध्ये मिळालेलं तुमचं व्याज हे मी इथे दाखवत आहे 9,500. नंतर अदर जे तुमच्या काही FDs होत्या त्यावर तुम्हाला 5,000 रुपये किंवा इतर मार्गाने काही इंटरेस्ट मिळाला असेल बँकेमधून ते सुद्धा इथे आपण दाखवू शकतो. विनिंग फ्रॉम लॉटरी, क्रॉसवर्ड, पझल वगैरे जर असेल तर ते पण इथे शर्यतीपासून जिंकलो असेल तर ते नील मी दाखवत आहे आणि एनी अदर इन्कम पासून आपल्याला 2,000 रुपये असे मिळालेले आहेत. असं टोटल आपलं अदर सोर्स पासून 16,500. म्हणजे बघा या ठिकाणी 13,50,000 सॅलरी, नंतर प्रॉपर्टी पासून 23,500, 55,000 कॅपिटल गेन, 2,40,000 प्रोफेशन आणि बिझनेस पासून 16,500 इतर मार्गातून असं 16,85,000 रुपये तुम्हाला ग्रॉस टोटल इन्कम मिळालेला आहे. तुम्ही न्यू टॅक्स रिझम खाली रिटर्न फाईल करणार आहात आणि त्याचा टॅक्स आपण किती येणार आहे ते समजून घेत आहोत. बघा आता यामध्ये डिडक्शन हा जो या ठिकाणी सेक्शन दिसत आहे त्यामध्ये डिडक्शन मधले जे सेक्शन दिसत आहे त्यामध्ये ATC, ATCCC, ATCCD, ACCCD हे सेक्शन या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्याला न्यू रिझम खाली ATC खालचे कोणते सेक्शनला सूट मिळत नाही, फक्त एक सेक्शन सोडून आणि त्या सेक्शनचं नाव आहे डिडक्शन अंडर सेक्शन ATCCD एम्प्लॉयर. एम्प्लॉई वेगळा, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड NPS ते आपण वर्षभरामध्ये 50,000 रुपये भरलेले आहे ते मी या ठिकाणी दाखवलेले आहे. अशा पद्धतीने हे न्यू रिझम मध्ये 50,000 रुपये आपल्याला डिडक्शन घेतलं आहे आपण. त्यावर नॉर्मल टॅक्स रेट जो होता तो वाला 1,81,500 आणि या ठिकाणी आपल्याला हे कॅल्क्युलेटर टॅक्स ॲट स्पेशल रेट म्हणजे कॅपिटल गेन पासून आपल्याला या ठिकाणी जो 30,000 रुपये आपला लॉंग टर्म कॅपिटल गेन होता त्यावर 3,000 रुपये टॅक्स आलेला आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा आपल्या नेट इन्कम म्हणजे नॉर्मल रेटनी काउंट झालेला दिसत आहे. म्हणजे बघा
या ठिकाणी 1,81,500 प्लस स्पेशल रेटने 3,000 असे 1,84,500 आपल्याला इथे टॅक्स आला. त्यावरती हेल्थ आणि एज्युकेशन सेस जो होता तो 7,380 रुपये ऍड झालेला आहे. असा टोटल टॅक्सेबल इन्कम आपलं 1,91,880 रुपये दिसत आहे. त्यामध्ये आपला TDS, TCL, MAT, AMT, क्रेडिट युटिलाइज हे काय आहे आपण नंतर समजून घेऊ. किंवा सेल्फ असेसमेंट टॅक्स किंवा ॲडव्हान्स टॅक्स जर भरला असेल तो इथे तुम्ही दाखवू शकतात. पण आपण कोणत्याही पद्धतीचा टॅक्स भरलेला नाही. जर आज 15 मार्चच्या तुम्हाला हा टॅक्स भरला तर तुमचं या ठिकाणी बघा इंटरेस्ट अंडर सेक्शन 234B आणि इंटरेस्ट अंडर सेक्शन 234C खालचं व्याज बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. आता ॲडव्हान्स टॅक्स 4 पार्टमध्ये भरायचा असतो. त्याची सुद्धा मागील व्हिडिओ तुम्ही माझी बघू शकतात. पण या ठिकाणी आपण कोणताही टॅक्स न भरल्यामुळे टोटल टॅक्स आपल्याला आलेला आहे 2,910 रुपये. कोणत्या रिझम मधून? न्यू टॅक्स रिझम मधून. आता हेच इन्कम आपल्याला ओल्ड टॅक्स रिझम मध्ये जर दाखवायचं असेल तर त्याला मी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आता आपलं इन्कम सेम आहे. फक्त या ठिकाणी डिडक्शन मध्ये आपण बदल होतो का ते बघूया. बघा या ठिकाणी आपल्याला डिडक्शन घेता येतात ओल्ड टॅक्स रिझम मध्ये. आता तुम्हाला माहिती आहे ATC खाली 1.5 लाखाच्या वर आपण डिडक्शन घेऊ शकत नाही. मी जर इथे 2 लाख रुपये दाखवले तर या ठिकाणी लगेच मेसेज आला द ॲग्रिगेट डिडक्शन अंडर सेक्शन ATC, ATCCC आणि ATCCD हे फक्त 1.5 लाखापर्यंत दाखवू शकतो. म्हणून इथे मी 1.5 लाख रुपये समजण्यासाठी टाकत आहे. नंतर ATCCD खाली घेता येणार नाही. मात्र डिडक्शन अंडर सेक्शन ATCCD 1B ॲडिशनल एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड इथे आपण 50,000 रुपयापर्यंत डिडक्शन घेऊ शकतो. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा एखाद्या क्लायंटला तुम्ही सांगू शकता सर 31 मार्चात इथे तुम्ही 50,000 रुपये भरा. जर इथे 60,000 रुपये भरले तर फक्त 50,000पर्यंत आपण इथे सूट घेऊ शकतो. आता यामध्ये डिडक्शन अंडर सेक्शन ATCCD 2 मध्ये एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड मध्ये 50,000पेक्षा जास्त डिडक्शन घेता येतं का तर ते आपण नंतर कधी समजून घेऊ. समजण्यासाठी मी त्या ठिकाणी असंच ठेवत आहे. त्यामध्ये ATD खाली आपण बघा इथे जर तुम्ही मेडिक्लेम इन्शुरन्स केला असेल तर या ठिकाणी तुम्हाला ATD खाली 1 लाखापर्यंत सूट मिळू शकते. आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा मेडिक्लेम इन्शुरन्स भरलेला नाही. जर तुम्ही भरला असेल तर 1 लाखापर्यंत तुम्हाला ATD खाली सूट मिळू शकते. बघा इथे ATD जर ही तुम्ही 1,20,000 दाखवली तर ती तुम्हाला सूट मिळणार नाही. बघा इथे लगेच तो मेसेज पाठवतो फक्त 1 लाखापर्यंत. म्हणजेच तुमच्या स्वतःचा आणि तुमच्या घरच्यांचा जो मेडिक्लेम इन्शुरन्स आहे तो 1 लाखापर्यंत इथे तुम्हाला सूट मिळणार आहे. आणि डिडक्शन अंडर सेक्शन ATG म्हणजे तुम्ही काही डोनेशन दिलं असेल तर ते आपण दाखवूया 25,000 रुपये. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने इथे 25,000 रुपये मी दाखवलेले आहे. आता डिडक्शन अंडर सेक्शन ATD खाली आपण कोणती इन्व्हेस्टमेंट केलेली नसल्यामुळे मी या ठिकाणी 0 दाखवत आहे. तुम्ही तुमच्या क्लायंटला सांगू शकता सर या वर्षाच्या शेवटी 31 मार्चच्या तुम्ही 1 लाखापर्यंत मेडिक्लेम इन्शुरन्स घेऊ शकतात. त्यासोबत तुम्ही ATCCD मध्ये एम्प्लॉयरच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये 1A आणि 2 मध्ये जर ओल्ड रिझम मध्ये टॅक्स रिटर्न फाईल करणार असेल तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याचा तुमच्या टॅक्स मध्ये नक्कीच टॅक्स तुमचा कमी होण्यामध्ये मदत होईल. त्यानंतर बघा डिडक्शन अंडर सेक्शन ATE त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर एज्युकेशनसाठी काही लोन घेतला असेल हायर एज्युकेशन तर त्याला सुद्धा जो इंटरेस्ट पेड होतो त्या लोनवर तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी सूट मिळत असतो. नंतर इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर रेसिडेन्शियल हाऊससाठी घेतला असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे सूट मिळतं. आता ते किती मिळतं इथे मी 60,000 रुपये टाकत आहे तर ते फक्त 50,000पर्यंत तुम्हाला सूट मिळतं या ठिकाणी दिसत आहे. नंतर डिडक्शन अंडर सेक्शन ATTTA तुम्हाला माहिती आहे 10,000पेक्षा जास्त आपण दाखवू शकत नाही. बघा
10,000पेक्षा आपला आहे 9,500. आपण 9,500 आपण ऑलरेडी इथे इंटरेस्ट दाखवलं होतं बघा. इथे 9,500 इंटरेस्ट फ्रॉम सेव्हिंग बँक अकाउंट इन्कम अंडर द हेड ऑफ अदर सोर्सेस मध्ये, म्हणून मी इथे 9,500 दाखवलेले आहे. अशा पद्धतीने आपलं इन्कम झालंय 14,500. आता यामध्ये काय राहिलं ते बघूया. इथे 1.5 लाख इन्कम दाखवलं, नंतर इथे आपण मेडिक्लेम इन्शुरन्स दाखवला आहे 1 लाख रुपये. ओके, 1 लाख रुपये दाखवूया. चला, तर आपलं टोटल इन्कम झालं इथे 13,50,000 रुपये. आपण आपल्या क्लायंटला सांगितलं, सर 1 लाख रुपये मेडिक्लेम इन्शुरन्स तुमच्या आईवडिलांचा सर्वांचा करून घ्या, तर तुम्हाला 1 लाखाचा बेनिफिट मिळेल वर्षभरामध्ये, त्याचा फायदा होईल. पण ही अमाऊंट रिफंडेबल नाही, पण त्याला समजून सांगूया. पण घटना घडली तर तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्की होऊ शकतो. आणि या ठिकाणी टॅक्स गव्हर्नमेंटला देण्यापेक्षा तुम्ही मेडिक्लेम इन्शुरन्स जर काढला तर तो गव्हर्नमेंटला जाणार आहे आणि टॅक्समध्ये पण तुम्हाला सूट मिळणार आहे. अशा पद्धतीने आपला टॅक्स आला आहे 1,93,650 आणि त्यामध्ये 3,000 रुपये जो आपला टॅक्स ॲट स्पेशल रेट लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 10% म्हणजे 3,000 रुपये 30,000वर आलेला आहे. असा 1,96,650. त्यामध्ये 7,866 रुपये आपला हेल्थ इन्शुरन्स, हेल्थ आणि एज्युकेशन इन्शुरन्स नाही, तो लागलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे 4%. आणि आपण ॲडव्हान्स टॅक्स भरलेला नसल्यामुळे आपल्याला इंटरेस्ट सुद्धा 9,000 रुपयाच्या दरम्यान 9,265 रुपये इंटरेस्ट गेला आहे. जर तुम्ही 15 मार्च किंवा 31 मार्चच्या जर काही अमाऊंट भरली तर हा इंटरेस्ट नक्कीच कमी होणार आहे. एक्झाम्पल, जर मी इथे आत्ताच जर कमी भरले, समजा 14,000 रुपये, 1,40,000 रुपये भरले, तर बघा इथे 6,645 रुपये फक्त इंटरेस्ट लागणार आहे. बघा, जर आता त्याला माहित नाही तुम्ही कोणत्या पिरियडमध्ये भरलं, कारण हे कॅल्क्युलेशन बदलू शकतं. असे टोटल आपल्याला 2,13,780 रुपये टॅक्स हा ओल्ड रिझममध्ये लागतो, तसाच न्यू रिझममध्ये पण लागतो. तुम्ही बेसिक कॅल्क्युलेटरने सुद्धा इथे कॅल्क्युलेशन करू शकतात. फक्त इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन अंडर सेक्शन 234 बी आणि सी मध्ये फरक पडू शकतो, थोडाफार 1,000-2,000 रुपयाचा, पण जास्त फरक पडणार नाही. बघा, आता तुम्हाला मी समजून सांगितलं. आता हे जे समजून सांगितलेलं आहे त्याचा फरक किती पडला तो आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, यामध्ये टॅक्स ऑन ओल्ड रिझममध्ये आपलं 13,50,500 इन्कम होतं आणि टॅक्स ऑन न्यू रिझममध्ये 16,35,000 आपलं इन्कम होतं. त्यावर किती टॅक्स आला बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी आल्यानंतर बघा, न्यू रिझममध्ये 16,85,000. ओके, या ठिकाणी 16,85,000. आता 85,000 कसे, तर यामध्ये मी 50,000 रुपये इथे दाखवावे लागतील, जे इथे दिसत नाही. आता बघा, इथे 50,000 रुपये जे मी आता निघून गेले होते, हे बघा 16,35,000. ओके, म्हणजे 16,35,000 रुपये या ठिकाणी दिसत आहे. ओके, तर 16,35,000 आणि 13,50,000 टॅक्स ऑन ओल्ड रिझम प्रमाणे येतात. जर आपण इन्व्हेस्टमेंट केल्या तर एवढं इन्कम राहतं, आणि जर इन्व्हेस्टमेंट न करता केलं तर एवढं इन्कम राहतं. जर इन्व्हेस्टमेंट जर केल्या नसतील तर ही रिझम आपल्याला चांगली आहे का, आणि इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ही रिझम आपल्याला चांगली आहेत का, ते आता समजून घेऊया कोणती आपल्याला फायद्याची असेल. तर बघा, इथे 2.5 लाखापर्यंत दोन्हीकडे एक्झम्प्ट आहे, न्यू आणि ओल्डला. पण इथे 3 लाखापर्यंत, इथे 2.5 लाखापर्यंत टॅक्स येतो 2,500 जुन्यामध्ये, नवीनला टॅक्स येत नाही. त्यापुढे जर 3 लाख ते 5 लाखामध्ये 2 लाख रुपयाचे इन्कम येते, 5% 10,000, इथे सुद्धा 5% 10,000 रुपये येत आहे. नंतर 5 लाख ते 6 लाख मध्ये 1 लाख रुपये येत आहे, ते 20% येते 20,000, पण इथे मात्र 5% असल्यामुळे 5,000 रुपये टॅक्स आपल्याला येत आहे. त्यानंतर 6 लाख ते 9 लाखापर्यंत 3 लाख रुपये मधले जे इन्कम आहे त्यावर 20% 60,000 रुपये, मात्र इथे 10% आहे, म्हणजे इथे 30,000 रुपये आपल्याला टॅक्स द्यावा लागणार आहे. त्यानंतर 9 लाख ते 10 लाखामध्ये 1 लाख रुपये येतात, इथं 20%, मात्र इथं 15%, म्हणजे इथे 20,000 रुपये टॅक्स
इथं 15,000 रुपये टॅक्स आहे येत आहे आणि 10 लाख ते 12 लाख मध्ये 2 लाख रुपये येतात. इथे 30% टॅक्स म्हणजे 60,000 येतो, मात्र इथे 15% टॅक्स म्हणजे तो 30,000 रुपये इथे दिसत आहे. अशा पद्धतीने इथे 12 लाख ते 15 लाख मध्ये इथे 30% आणि इथे 20%, पण आपलं इन्कम इथे किती आहे 13,50,000. म्हणजेच इथे आपल्याला आता 12 लाख मध्ये 13 वरचे 1,05,000 राहिले, त्यामध्ये कॅपिटल गेनचे 30,000 रुपये गेले, ज्याचे 3,000 रुपये ऑलरेडी स्पेशल रेटने कट केले, म्हणजे 70,500 वरती 30% येतात 21,500. लक्षात आलं ना 1,05,000 कसे राहिले, इथपर्यंत माझे 12 लाख रुपये पूर्ण झाले आणि माझं इन्कम आहे 13,05,000. म्हणजेच 1,05,000 इन्कम माझं शिल्लक राहिलं, त्यामध्ये 30,000ला ऑलरेडी आपण कॅपिटल गेनवर 3,000 रुपये टॅक्स दिलेला आहे. बघा या ठिकाणी 3,000 रुपये टॅक्स आपण ऑलरेडी भरलेला आहे. बघा इथे दिसतो, इथे दाखवतो तुम्हाला समजून सांगण्यासाठी. बघा इथे हे बघा, हा 3,000 रुपये टॅक्स आपण स्पेशल रेटने भरलेला आहे. दिसतो कॅपिटल गेनचा, लॉंग टर्म कॅपिटल गेनचा 3,000 रुपये टॅक्स ॲट स्पेशल रेट आणि उरलेला नॉर्मल रेटने केलेला आहे का नाही. म्हणजेच बघा आपल्याला आता इथे 21,500. अशा पद्धतीने आपण जर जुन्या पद्धतीने गेलो तर एवढा टॅक्स येतो. पुढे आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कारण आपलं इन्कम 13,05,000 असल्यामुळे हे 15 लाखाच्या आत येतं. पण नवीन पद्धतीने जर गेलो आपण तर इथे आपल्याला 2 लाखाला या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलं. मात्र इथपर्यंत आल्यानंतर सुद्धा आपलं 16,50,000 16,35,000 आपलं इन्कम आहे. म्हणजे इथे 15 लाखापर्यंत 3 लाखाला 60,000 रुपये टॅक्स इथे भरावा लागेल आणि त्यापुढे 1,35,000 रुपये आपलं इन्कम शिल्लक राहतं, कारण आपलं इन्कम आहे 16,35,000. 15 लाखाच्या वरती 1,35,000, त्यातनं 30,000 जे कॅपिटल गेनचा 3,000 रुपये टॅक्स आपण स्पेशल रेटने देत आहे. म्हणजे 1,05,000ला 30%ने 31,500. बघा अशा पद्धतीने मी इथे दाखवलेलं आहे. टॅक्स ऑन न्यू रिझम मध्ये 16,35,000ला 10,000, 5,000, 30,000, 15,000, 30,000, 60,000, 31,500 असे 81,500. बघा हा टॅक्स इथे काढला ना आपण. हा बघा इथे 10,000 काढला, इथे आपण 5,000 काढला, इथे आपण 30,000 रुपये काढला, इथे आपण 15,000, 30,000, 60,000. बघा अशा पद्धतीने 31,500 असे टोटल झाला आपला टॅक्स 1,81,500 आणि त्यावरती कॅपिटल गेन होता 3,000 रुपये. असे टोटल आपले टॅक्सची अमाऊंट झाली 81,500 आणि 3,000 मिळून 1,84,000. त्यावर एज्युकेशन आणि सेस भरला 7,380. अंडर सेक्शन 234B आणि C मध्ये इंटरेस्ट भरलो आणि असा टोटल टॅक्स आला 2,09,10 राऊंड फिगर. तो प्रत्यक्ष येतो 2,09,06 रुपये. आणि ओल्ड पद्धतीने 13,50,000 वरती आपण टॅक्स काढला होता. 2,500, 10,000, 20,000, 60,000, 20,000, 60,000, 21,500 असा टोटल आला 1,93,650. इथे सुद्धा 3,000 रुपये कॅपिटल गेन आपल्याला द्यावा लागलेला आहे. असे 1,93,650 इज इक्वल टू 1,96,650. त्यावरती हेल्थ आणि एज्युकेशन सेज आहे 7,866 आणि इंटरेस्ट अंडर सेक्शन 234B आणि C खाली दिलेला आहे. असा टोटल टॅक्स 2,13,780 प्रत्यक्ष राऊंड फिगरने आलेला आहे 2,13,781. म्हणजे बघा न्यू पद्धतीने 2,09,10 टॅक्स येतो आणि ओल्ड पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली तर 2,13,780 रुपये टॅक्स येतो. म्हणजे आपल्याला मोठ्या स्वरूपात जर इन्व्हेस्टमेंट करणार असेल तर आपल्याला ओल्ड रिझम बेटर आहे. यामध्ये अजून तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवू शकतात, पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जर करायची नसेल तर एवढा टॅक्स तुम्हाला भरावाच लागणार आहे. यामध्ये फक्त एक सेक्शन जो आहे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, त्याचं 50,000चं लिमिट मी पाहिलेलं आहे. ते अजून किती असेल, वाढू शकतं का ते आपण नंतर कधी बघू. म्हणजे 12,870 रुपयाचा फरक पडत आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नसाल तर तुमच्यासाठी न्यू रिझम बेस्ट
जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि आता आपला क्लायंट इन्व्हेस्टमेंट करायला तयार असेल तर ओल्ड रिझम बेटर. कारण बघा अजून आपल्याकडे वेळ आहे, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अशा पद्धतीने मी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला गेल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेटरवर करू शकतात हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बेसिक कॅल्क्युलेटरने सुद्धा तुम्ही हा टॅक्स कॅल्क्युलेट करू शकतात. आणि या ठिकाणी तुम्हाला बघा इथे एक्झाम्पल मी जर का टाकलं इथे 13 लाख रुपये इन्कम आणि या ठिकाणी मी 4 लाखाचं डिडक्शन घेतलं, समजा 2.5 लाखाचं डिडक्शन घेतलं, तर मला ॲज पर ओल्ड रिझम प्रमाणे 1,32,000 टॅक्स येतो आणि न्यू रिझम प्रमाणे 1,14,400. आता या डिडक्शनमध्ये किती डिडक्शन घेऊ शकतो हे जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला, तर मग तुम्हाला बघा जर आपला क्लायंट डिडक्शन घेणार असेल तर त्याला सर्व कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याला कोणत्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे LIC मध्ये किंवा मेडिक्लेममध्ये किंवा कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे सर्व समजून सांगावं लागेल. तेच जर का तो न्यू रिझममध्ये घेणार असेल तर त्याला एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशनमध्ये कितीपर्यंत तो इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा टॅक्स कमी होतो हे आपण त्याला समजून सांगू शकतो. म्हणजे जर एखाद्याला कोणत्याही पद्धतीचं हाऊस लोन नसेल, काहीही नसेल, तर तुम्हाला न्यू रिझम कधी पण बेटर. पण जर तुमचं होम लोन चालू आहे, तुमच्या इन्व्हेस्टमेंट चालू आहे, तर त्याच्यासाठी ओल्ड रिझमच बेटर आहे. याच्यावरनं एक्झाम्पलच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. जेव्हा पुन्हा भेटू तेव्हा काही गोष्टी अजून समजून घेऊया. थँक्यू.